श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज या ठिकाणी दूध परिषद आणि शेतकरी मेळावा आपल्या शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि शेतकऱ्यांचे दैवत इतरांसाठी 1760 पण आपल्या शेतकरी बंधूंसाठी अहोरात्र झटणाऱ्या असे शेतकरी संघटनेचा ठाणेवाग माननीय राजू शेट्टी साहेब आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। तसेच आपल्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकरजी बांगर यांच्या नेतृत्वाखाली आज हा शेतकऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी आपल्या या भागातील सर्वांच्या वतीनं राजू शेट्टी साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की दुधाला 40 रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे, परंतु आत्ताचा बाजारभाव पाहिला तर 25 रुपयापर्यंत म्हणजे कमी आपल्या पाण्याच्या बॉटलीचा बाजारभाव या दुधाला मिळत आहे। तसेच पशुखाद्यांचे दर जे देखील भरमसाठ वाढलेले आहेत ते त्यांची सुद्धा मर्यादा कमी केली पाहिजे वाढण्याची आणि भेसळखोरांचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते आणि त्यामुळे आपल्या दुधाला बाजारभाव कमी मिळतोय। त्यासाठी आज या ठिकाणी दूध परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांजवळ गाय आहेत, परंतु या गायींना आपण पालन पोषण करताना त्यांना किती खर्च येतो आणि आपल्याला किती फायदा होतो थोडक्यात तुम्हाला सांगतो। आपण जो गाय पाळतो त्या गायींना हिरवा चारा आणि जो सुका चारा वगैरे याचा खर्च तर पाहिला तर 13 रुपये 70 पैसे इतका आपला खर्च येतो आणि त्यांना पशु आपला सुग्रास देतो। तर सुग्रास आणि गाभण काळामध्ये ज्या गायला आपल्याला खर्च लागतो तो देखील 10-12 रुपयापर्यंत येतो। परत पशुवैद्यकीय खर्च 1-2 रुपयापर्यंत येतो। त्यांना सप्लिमेंट द्यावा लागतात, त्याचा खर्च येतो। मिनरल वॉटर द्यावा लागतं, त्याचा खर्च येतो। आणि याच्यामधून आपल्याला हा जर एकूण जर खर्चाचा जर हिशोब जर केला तर 29 रुपयापर्यंत एका लिटरला एका वर्षाला एक गाई 4,500 लिटर दूध 20-22 लिटर दूध देणारी गाई 4,500 वर्षाला लिटर 4,500 लिटर दूध देते एका वर्षाला। तर त्या गायला एका लिटरला 29 रुपयापर्यंतचा खर्च येत असतो आणि आपण शेरवाजा जर केला 1 रुपयाचा जर कमी केला तर 28 रुपयापर्यंत एका गायला एका लिटरला खर्च असतो। आणि आत्ताचा जर दुधाचा बाजारभाव जर आपण पाहिला तर 25-26 रुपये म्हणजे 2-3 रुपये आपण तोट्यात हे करून आज हा व्यवसाय करत आहे शेतकरी। पण काही शेतकऱ्यांना वाटतं की आजचा हा म्हणजे आणि एवढा जरी खर्च येत असून तरी शेतकरी आजही काही शेतकऱ्यांना वाटत असेल की आज बाजारभाव बरा आहे असं वाटत असेल काहींना, तरी म्हणजे जे विरोध असतील त्यांना नाही नकोच वाटत असेल हा बाजार। पण शेतकऱ्यांनी एकजुटीने जर लढलं तर 40-45 रुपये जर दुधाला बाजारभाव जर भेटला तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या दूध धंद्यामध्ये नफा मिळू शकतो। नान्यतः शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे आताचं। त्याच्यामुळं सर्वांनी या ठिकाणी एकजुटीने येऊन यासाठी या दुधाच्या बाजारभाव वाढीसाठी संघर्ष केला पाहिजे। जमना की कसम जमना की कसम ये ताना बाना बदलेगा, कुछ तुम पर कुछ हम बदले, आओ मिलकर किसानों की जिंदगी बदले। जय जवान जय किसान।